श्री शिवलीलामृत 11वा अध्याय। या स्तोत्राचा पाठ दररोज अगर विशेषतः दर सोमवारी करतात। पाठ चालू असता शक्यतो खंड पडू देऊ नये। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूतमणे शौनकाधिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्याशी नाही मिती त्रिजगती तेची धन्य। जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती शुक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीवभाऊ अथवा षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भवती 24 6 करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐकाये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामा बिरदान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भूसर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन खे नायकरी साचार अमात्य थोर तोच पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लादीजे कामिनी सुत सभाग्य विद्वान मुनी विशेष सुकृते पाविजे गुरु कुपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसभार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेमे चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघाशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निश्चिम सावधान शिवध्यानी बाळे ओवनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गुजुमक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण भस्मचरती सर्वांनी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता श्री लीलामृत बोलती शिव नामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करती राव प्रधान त्याची का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसणी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणाची अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितने सांडती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सकृत मित्र घराशी आला पराशर सवे वेष्टीत ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होती रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुण्या जनमे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशराशी पुरस्तिने प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंची सी दटावनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू शोय शुक्र योगींद्र जो भद्रसेनेचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमनी घराची आणती षडोपचारे पूजिती भाव चित्ती विशेष समस्तावस्त्रे भूषण देऊन राव विनयी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणाशी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करती हे आम्हास गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयाशी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वरांगना मनोरम महानंदा नामतीचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निश्चिम स्वरूप ललिताकृती पावनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही जिच्या
रत्नमय दंडयुक्त चामळे जिवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परेक राजस चंद्र रश्मी सम प्रकाश सह्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थो ती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकळ सत्य डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सौभाग्य येती घरा वेश्या असूनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासई वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेशी अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचक मनी जे जे इच्छित ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे ऐक भद्रसेना सावधान कुक्कुट मुरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकते दोघे जण सभेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्याशी घडीत असे शिवभजन असो तिचे सत्व पाहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली तेव्हा पूजा करून स्वहस्तकी त्यास वैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गाची वस्तू वाटे पूर्ण विश्व कर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊन आनंद धन नेम करीतयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दाशी तुमचे झाले मी तयाशी ते मानले सभेची त्याने दिव्य लंग काढले सूर्य प्रभेऊनी आगळे तेज वर्णिले न जाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागर बने महानंदे लागून लिंग ठेवी जतने म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेली दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करील महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञेवरून नृत्यशाळेशी लागला अग्न जनधाव लागले चौकडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिल्ले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुषे सौदागर महानंदे प्रती तेदवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देता प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंते जाती ज्वाला सौदागरा सिद्ध झाला समीपाला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लोटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदे स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चित्रे शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया चळी तैसा प्रगटला कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी बघताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैशानर श्री झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाची शिरी नीलकंठ खडवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे आर व सर्वांगी वेष्टिले फणीवर दशभुजा मिरिती वरचे वर कुंदक झेलित तेवी 10 पूजा पसरून अकस्मात महानंदेशी जेरुनी धरित हृदय कमी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळ माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत दिव्य रूप पावानी त्वरित नगरासमेत चालली पावली सगळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथील गोड उदक अमृतावनी कोटी मुने जेथे सुरतरूंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लाळे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणी निर्मिली जेथे ओसणता बोलती शिवदास तेथे प्राप्त होयतयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली
ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निःशेष उक्कट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण पाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुशी घाले लोटांगण म्हणे इतुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राजे किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राण होणे आवडे भाऊ तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाची ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगासी येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहुनी विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला वया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्षे पूर्ण झाली असती जाणपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडलेला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आवळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया अहकार वक्षस्थल पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठानं सोडी दिलं एक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुण्या सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टीकर्ता दुहीण तमांशे रुद्र परिपूर्ण स्वर्ग स्थित्यंत करिता विदिशी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मदत नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयसेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्राध्याया मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आगाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रीते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिती दारुण तिने कुतर्क वादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवदेश तेणे ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णूला न हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्याला गुण आणून नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जाशी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृत्ती होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवतारी अयुत रुद्रावताने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दुरी होय साच अथवा शतगट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवेचे आहेत ब्राह्मण आणिक सांगशीती बोलावून आताचे आणित आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण नास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदार आणि परदन जास वमनावनी निचे पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रगड मांडून अभिमंत्रुनी स्थापिले स्वधुर्णीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडलेला एक मुहूर्त निचेष्टित चरणवर राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देता नाभी करा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेच सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खदिरांगासारखे तो मज घेऊन जात असता 4घे पुरुष धावणे आली तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे
ते तेजे जैसे गपस्ती दिगंगतम संहारिती भस्मंगी व्याघ्रांबर दिसती दश अस्ति आयुधे ते महाराज येऊनी मद सोडविले आडोनी बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणाशी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडालोळे शिवनाम गर्जत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदुंग वादे गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती बेरी नादन माय नभोदरी ऐसो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षड्रसज्ञ शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत अणोनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुढे पुढे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरील स्वधर्णी क्षोतोत्पल्ले मृडाने रणलिंग अर्चिजे की निर्देवासे सापडे चिंतामणी की क्षितिजा पुढे क्षीराब्दी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतान पाजी कायायुध हृदय रत्न शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुसृष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्य करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमाल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी वन्नाय विलोकिता नाही दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गहर अपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन दावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळे दिव्यगंध दिव्य सुमनी षडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके करजोडणी म्हणे स्वामी अंतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदित चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होताशी ब्रह्मसेन नंदन त्याशी 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होताशी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोरवते ते महत् पुण्य निर्सुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टीभाऊ मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे परणाधव निभनग जामात अपराध न गळता घडला ऐसे नारदे सांताचे क्षणी राये पायावरी घातली रोणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्सव करीत असे शत रुद्र करिता निशेष सतायुषी होय पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्ता त्याच्या तीर्थे तरती बहु असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊनी तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यास काळन बाधे अंती वंदो निनेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता घंटांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्राशी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवरा शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधी लोकी वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासन बाधी ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण बाधीच सर्वताई येथे जो मानिल अविश्वास तो होई अल्पायुषी तामस हे निंदी जो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्याची प्रसवनी वांद झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता
त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहाशी न आणावे, आपण त्यांच्या सदनाशी न जावे. ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष बक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्याशी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयाशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाचं मिलिंद, श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशाध्याय गोडा. श्री साम सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.